माय माऊली नमस्कार. वेद ग्रंथातील महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार आपण 51 दिवसापासून अभिवाचनात्मक श्रवण केले. आता आज उत्तराकांडामधील श्री भावार्थ रामायणाची समाप्ती आहे. भाग 52. भरताने आपल्या मुलांना राज्य दिले. तो अयोध्येत परत आला. त्याने सांगितलेली वार्ता ऐकून रामाला अतिशय आनंद झाला. असे काही दिवस लोटल्यानंतर श्रीरामाने भरत लक्ष्मणाला बोलावले. ते आल्यावर राम म्हणाला, लक्ष्मणाचे दोन्ही मुलगे अत्यंत सद्गुणी तसेच सर्व विद्यासंपन्न, तरी त्या दोघांना कुठेतरी राज्य स्थापन करून द्यावे असा माझा विचार. त्यावर भरत म्हणाला, इथून उत्तरेकडे जो प्रदेश तो फार छान, तेथे हरिद्वार, कुरुक्षेत्र असे अनेक तीर्थ, शिवाय ज्वालामुखी, चीन, महाचीन, मानसरोवर, गंगा, मंदाकिनी, शरयू सर्व नद्या त्या प्रदेशात, तरी त्या प्रदेशात या दोघांना नगरे स्थापन करून द्यावी अशी माझी विनंती. रामाने या गोष्टीला संमती दिली. त्याप्रमाणे अंगद नावाच्या पुत्राला अंगदपुरी, चंद्रकेत नावाच्या मुलाला चंद्रावती असे 2 नगरे बसवून दिली. नंतर 1 वर्षभर तिथे राहून भरताने त्या नगरीची उत्तम व्यवस्था लावून दिली. तो लक्ष्मणासह अयोध्येत परतला. बराच काळ लोटला. 4ही बंधू अयोध्येत सुखाने कालक्रमणा करीत होते. असे दिवस जात असताना एक अतिशय तेजस्वी असा ब्राह्मण राजवाड्याच्या दाराशी आला. त्याने रामाच्या भेटीची इच्छा दर्शवताच लक्ष्मण त्याला रामापाशी घेऊन गेला. दूताने रामापाशी एकांतात काही बोलण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा राम त्याला एका मोठ्या दालनात घेऊन गेला. त्याने लक्ष्मणाला आज्ञा केली की दोघांचे बोलणे संपेपर्यंत कुणालाही आत सोडू नये. तेवढेच नव्हे तर त्याने सुद्धा येऊ नये. त्याप्रमाणे लक्ष्मण बाहेरून बसून राहिला. आतमध्ये त्या ब्राह्मणाने आपले खरे स्वरूप स्पष्ट केले. तो काळपुरुष होता बरं का. त्याने रामाला अवतार समाप्तीविषयी काय करणार हे विचारले. सृष्टीचक्रामध्ये अंत ही एक अत्यंत आवश्यक घटना आहे याची आठवण करून दिली. महादेवाचा तसा निरोपसुद्धा दिला. रामाने त्याला सांगितले की अजून थोडीशी निरव करायची आहे. ती झाली की स्वतः अवतार समाप्ती करेल, आपल्या मूळच्या स्थानी जाईल. हे बोलणे होत असताना दुर्वास मुनी थेट लक्ष्मणाकडे येऊन उभे राहिले. त्यांनी रामाची भेट असेल तशाच परिस्थितीत ताबडतोब घेण्याची इच्छा केली. लक्ष्मणाने त्यांना थोडे थांबण्यासाठी विनंती केली. नाना तऱ्हेचे सांगून पाहिले, पण त्यांच्या कळकळीच्या बोलण्यामुळे ते उलट जास्त संतापले. त्यांनी सर्व अयोध्येला शाप देईल असे सांगितले. अखेर लक्ष्मणाचा नाईलाज झाला. तो भीत आत गेला. रामापाशी जाऊन त्याला दुर्वासनाच्या आगमनाची झालेल्या बोलण्याची कल्पना दिली. रामाने तत्काळ त्या काळपुरुषाला निरोप दिला. दुर्वासाला भेटला. दुर्वासांनी भोजन पाहिले असे सांगितल्यावर त्यांनी त्यांच्यासह जेवण केले. नंतर दुर्वास निघून गेले. नंतर राम अतिशय उदासवाण्या चेहऱ्याने बसून राहिला. त्याला भविष्य स्पष्ट दिसत होते, पण देहधारी असल्यामुळे थोडा मायेचा प्रभाव जाणवत होता. तसा त्याला पाहून लक्ष्मण हात जोडून उभा राहिला. काही आज्ञा देण्याची विनंती केली. तेव्हा त्याच्या दृष्टीला दृष्ट न देता रामाने त्याला सांगितले की राजाज्ञा मोडण्याची शिक्षा देहांताचीच आहे, पण तू पाठचा भाऊच आहेस तरी मी काही तुझा वध करण्याची आज्ञा देणार नाही. तूच काय तो निर्णय घे. त्यावर लक्ष्मणाने वशिष्ठ आदी करून थोर लोकांना वंदन केले. पत्नी लोकांचा निरोप घेतला. श्रीरामाला वंदन केले. सर्वांचा तो शरयू तीरी गेला. तेथे त्याने पद्मासन घातले. एकदा सर्वांना डोळे भरून पाहिले. श्रीरामाच्या चेहऱ्यावर दृष्टी स्थिर केली आणि योगमार्गाने क्षणार्धात देह सोडला. तो देहातून बाहेर पडला. क्षणार्धात त्याच्या मूळ ठिकाणी म्हणजे पाताळात नागलोकात गेला. तेथे तो शेषाचे म्हणजे तथाचे मूळ रूप धारण करून राहिला. लक्ष्मणाचे पाताळात गमन नावाचा भाग आपण बघितला. आता लक्ष्मणाने अवतार समाप्त केला. तो पाताळात निघून गेला. रामाला अनावर असा शोक झाला. तो लक्ष्मणाच्या अनेक आठवणींनी उदास झाला. त्याची सेवा आठवून तो पुन्हा खिन्न होऊ लागला. त्याची विकल अवस्था कोणाचे पावेना. आपण काय करावे ते कुणाला सुचत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये एके दिवशी रामाने अवतार समाप्तीची इच्छा प्रदर्शित केली. ती समजल्यावर सर्व अयोध्या हादरली. भरताने रामासह जाण्याचा निश्चय त्याला ऐकविला. तो रामाने
मान्य केला. परंतु अवतार समाप्तीपूर्वी लव कुश शत्रुघ्नाचे 2 मुलगे त्यांना वेगवेगळे नगर द्यावी असा दोघांनी भावांनी विचार केला. मग त्यांनी शत्रुघ्नाला निरोप पाठवून बोलावून घेतले. तिघा भावांनी मिळून पुढील कार्याची योजना केली. रामाच्या प्रधानांनी रामाला जनतेची इच्छा सांगितली की अयोध्यावासी लोकांची इच्छा तुझ्यासह यायची आहे. ते कुणीही तुझ्या विना जगू इच्छित नाही. त्यावर रामाने बरे आहे असा अभिप्राय दिला. काही दिवसांनी त्याने भरत शत्रुघ्न यांनी मिळून कुशाला उत्तर दिशेने कुशवर्ती नगरीचे राज्य लवाची स्थापना स्त्रीवती नावाच्या नगरीमध्ये केली. त्यांना राज्याची अवस्था लावून दिली. शत्रुघ्नाने आपल्या राज्याचे 2 विभाग केले. सुभाऊ हा त्याचा मोठा मुलगा, त्याला मधुपुरीचे राज्यावर बसवला. शत्रुहंती हा धाकटा, त्याला वैदेश नगराचे राज्य दिले. त्यांना राज्याची व्यवस्था उत्तम करून दिली. अयोध्येत आला त्याने रामाला त्यांचेसह जाण्याचा आपल्या मनातील उद्देश सांगितला. हा वेळ पावे तो ही वार्ता दूरवर गेली होती. रामाला भेटण्यासाठी लंकेहून विभीषण आला. वानर सैन्यासह किष्किंधेहून सुग्रीव आला. ऋषीमुनी आपापल्या शिष्य समूहासह अयोध्येत येऊन दाखल झाले. रामाने विभीषणाला चिरंजीव होऊन राज्य करण्याचा आशीर्वाद दिला. मारुतीला बोलावून घेतले. त्याला अखंड नामस्मरणात राहण्याची आज्ञा दिली. मैद नावाच्या वानरवीराला अमृत पाजून अमर केला. पृथ्वीवर कोठेही स्वेच्छेने जाण्याचा वर देऊन आपल्या 2 मुलांचे रक्षण करण्यास सांगितले. सुग्रीवाला आशीर्वाद दिला. जामवंताला सांगितले की पुढील अवतारात त्याचे मनोरथ पूर्ण केले जाईल. नंतर रामाने वशिष्ठांना सांगून अग्निहोत्र सिद्ध केले. ब्रह्मचर्य व्रताचा संकल्प केला. शेजारी सीतेची सुवर्णमूर्ती व आपली शस्त्रे ठेवली. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. धर्माची साक्षात मूर्ती असा एक राम भावांचं सर्व नगरवासी लोकांचं शरयू नदीच्या तीरावर आला. श्रीरामाचे शरयूच्या काठी आगमन आपण बघितले. आता ह्या अमृत मधुर कथेचा हा कळस अध्याय होय. हा आत्ता आपण जे श्रवण करणार आहोत तो कळस अध्याय आहे. अयोध्या सोडून सर्व परिवारासह नगरजनांसह श्रीराम शरयू तीरावर येऊन पोचला. ती पवित्र नदी मानसरोवरात उगम पाहून उभय तीरांना पावन करीत करीत गंगा नदीला जाऊन मिळते. त्या नदीत आंघोळ केल्याने मनुष्य निष्पाप होतो. अशा त्या रम्य शरयू नदीचे सर्वजण आले शरयू तीरी. रामाची अवतार समाप्ती पाहण्यासाठी देवांनी आकाशात आपापली विमाने घेऊन गर्दी केली. देव, यक्ष, गंधर्व निरनिराळ्या लोकातील पुण्यवंत आकाशात गोळा झाले. स्वतः ब्रह्मदेवाने श्रीरामावर दिव्य फुलांचा वर्षाव केला. तो रामाला म्हणाला की अत्यंत भाग्याने रामाचे दर्शन झाले. स्वतः राम हा साक्षात वैकुंठ नायक, त्याला बुद्धिहीन लोक कसे वरी जाणू शकतील? तो गुणांच्या पेक्षा वेगळा, मनाच्याही पलीकडचे त्याचे स्थान, त्याला जन्म मरण नाही. स्वतः कैलासाचा नाथ शंभू त्याचे ध्यान करीत असतो. असा तो योग्यांचा ईश्वर, आत्मस्वरूप निराकार चैतन्य घन असून एखाद्या बहुरूप्याप्रमाणे नाना प्रकारचे अवतार धारण करतो, पण स्वतः मात्र त्या सोंगापासून अलिप्त राहतो. त्याचप्रमाणे आताही त्याने हा नरवेश विसर्जन करून आपले मूळ स्वरूप घ्यावे, मूळस्थानाकडे म्हणजेच वैकुंठात गमन करावे. एवढे ऐकून त्या रामाने लगेच शरयू नदीत स्नान केले. त्याच्याबरोबर शरयू भरत होतेच. कोणकोणते? शत्रुघ्न भरत. पाण्यात उडी मारून वर येतानाच त्याने मानवदेह नदीतच विसर्जन केला. मानवी नेत्रांना अगोचर असे मूळरूप धारण करून तो त्या नदीकाठी पुन्हा प्रगट झाला. सर्व देवादिकांनी मग त्याचे पूजन केले. तापसी योगी यांनाही दुर्लभ असे ते स्वरूप अत्यंत भाग्याने सर्वांनी सहजासहजी पाहिले. नंतर त्याने ब्रह्मदेवाला सांगितले, हे विधात्या, हे सर्व अयोध्यावासी लोक माझे प्रिय नागरिक यांनी माझ्यासाठी निरनिराळे कष्ट सहन केले, त्यांना सर्व तऱ्हेचे सुखोपभोग मिळू देत. ब्रह्मदेवाने होकार दिला. तत्काळ सर्व नागरिक पशु पक्षी यांनी ती संधी साधून शरयू नदी स्नाने केली. सर्वांचे पार्थिव देह विसर्जन झाले. त्यांना नवीन दिव्य शरीर मिळाले. निरनिराळ्या दिव्य लोकांच्या अधिपतीने त्यांना आपापल्या विमानांमध्ये बसवून ते निघण्यास तयार झाले. वानर सैनिक आपापल्या लोकात गेले. 7 लोक, वैकुंठ, कैलास येथे त्या त्या ठिकाणचे
जे जे अधिकारी होते ते गेले. सुग्रीव सूर्यलोकात गेला. ऋषीमुनी तपस्वी हे सर्व सत्यलोकात गेले. नंतर श्रीराम वैकुंठी जाण्यासाठी निघाला. तेव्हा वाटेत जागोजागी इंद्र लोकाधिपतींनी त्यांचे पूजन केले. त्यांचा स्वीकार करीत करीत तो लीला विग्रही परमात्मा अवतारात पूर्ण ब्रह्मचार्याश्रमाचे पालन करून आपल्या मूळ स्थानी परत जाता झाला. त्याने या अवतारात नाना यज्ञ करताना सीतेच्या सुवर्णमूर्ती यज्ञ समाप्त होताना प्रत्येक वेळी दान दिल्या. श्रोतेहो, तुमच्या 2 शंकांचे आता निवारण करूया. पहिली म्हणजे रामाला ब्रह्मचर्य व्रत पाळायचे कारण काय? तर पुढच्या अवतारी म्हणजे कृष्ण अवतारामध्ये सर्व भोग भोगून सुद्धा अभोगता कसा ते दाखवायचे होते म्हणून. कळले? रामाला ब्रह्मचर्य व्रत पाळायचे कारण काय? तर पुढच्या अवतारात कृष्ण अवतारामध्ये सर्व भोग भोगून सुद्धा अभोगता कसा ते दाखवायचे ते म्हणून. आता दुसरी शंका बघूया. दररोज सुवर्णाची स्त्रीमूर्ती दान करायची काय कारण? त्याचे उत्तर असं की या अवतारामध्ये जेवढ्या स्त्रिया दान केल्या तेवढ्या त्याला कृष्ण अवतारामध्ये प्राप्त झाल्या. प्रत्येक भोग मिळवण्यासाठी पूर्वकर्माचे संचित पाहिजेच. या नियमाचे रक्षण करण्यासाठी त्याने तसे केले. जे द्यावे तेच परत मिळते. जे द्यावे तेच परत मिळते. ना दत्तम उपतिष्ठतु हे श्रोतेचे वचन याला प्रमाण आहे. आता येथे हे पवित्र असे चरित्र पूर्ण होत आहे. एकनाथ सर्व श्रोत्यांना श्रीरामाला गुरुस्मरणपूर्वक नमस्कार करीत आहे. मी स्वतः सुद्धा तुम्हा सगळ्यांना सगळ्या श्रोत्यांना श्रीरामाला गुरुस्मरण करून पुन्हा पुन्हा नमस्कार करते. श्री भावार्थ रामायण उत्तरकांड श्रीराम निजधाम गमन नावाचा 77वा अध्याय समाप्त झाला. श्री भावार्थ रामायण कथासार ग्रंथ समाप्त. श्रीरामचंद्र अर्पणमस्तु. श्रीराम श्रीराम श्रीराम. या ठिकाणी श्री भावार्थ रामायण कथासार 650 पानांचे आपण 52 भागात पूर्ण कथन केले. जर समजा त्यामध्ये काही माझ्याकडून चुका झाल्या असतील तर तुम्ही मोठ्या मनाने क्षमा करा, क्षमा करा. प्रभु रामचंद्र की जय. प्रभु रामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनं महापातकनाशनं. बोला प्रभु रामचंद्र की जय.